एखाद्या लहान मुलाला पळता पळता जर पडला तो टचकन म्हणतो आई ग मला लागलं. म्हणजे लागलेलं असतं ते आपल्या छोट्याशा बाळाला, पण वेदना ह्या आपल्या आईला होतात. परंतु पडलेला असताना त्यालाच उभं राहायचं असतं. आपण त्याला उभं राहू शकतो का? अजिबात नाही. कारण पडलाय ना, त्यालाच उभं राहायचं आहे. तसंच आपण कितीही दुःखामध्ये असलो आणि किती आपल्यात दुःख असलं तर लोक फक्त आपल्या दुःखामध्ये सहभागी होणार आहेत. आपल्याला दुःखातून कोणीही बाहेर काढू शकत नाही. दुःखातून बाहेर पडायचं असेल ना आपल्याला, त्यालाच बाहेर पडावं लागतं. म्हणून आधार देणारे भरपूर भेटतील, परंतु फक्त साथ देणारा क्वचित एखादा असतो. आणि आपल्या मनातलं ओळखणारा सगळेच कधीच भेटत नाहीत. म्हणून जे कोणी तुमची काळजी करतं, जे कोणी तुमची मदत करतं आणि ज्यांना कुणाला वाटतं की ह्या माणसाला त्रास झाला नाही पाहिजे, ह्या माणसाला जिथल्या तिथं सगळं भेटलं पाहिजे, त्या माणसाला कधीही आयुष्यामधून तुम्ही गमवू नका. कारण अशा व्यक्ती मिळण्यासाठी फार नशीब घ्यावं लागतं माणसाला. नशिबाने तर मिळतातच हो, पण देवाने सुद्धा त्या गाठीभेटी ठरवलेल्या असतात की कोणत्या ठिकाणी कोणाची भेट घडवायची. म्हणून दुःखामध्ये आपल्याला वाटतं सर्वच लोक साथ देतील, असं काही नाही. दुःखामध्ये सुखामध्ये तर सगळेच लोक बिना आमंत्रणाचे येतात, पण दुःखामध्ये जो बिना आमंत्रणाचा येतो ना, तोच खरा आपला साथी असतो. आणि त्याची काळजी करणं, त्याचं सगळं आपण व्यवस्थित करणं, म्हणजे लोकाला फक्त फालतूपणा वाटतो का, ही व्यक्ती माझी काळजी का करते, ह्या व्यक्तीला काय बरं माझं असं पडलं आहे. पण मला एकच सांगायचं आहे की अशी व्यक्ती मिळणेसुद्धा तुमच्या नशिबात नक्कीच तुम्ही नशिबान आहात. कारण की प्रत्येक व्यक्तीलाच अशी व्यक्ती कधीही भेटत नाही, हे लक्षात ठेवा. आणि तुम्हाला एक सांगू, आपण लहानपणी शनिवार असला की आपण शाळा बुडवायचो, परंतु आता मात्र जॉब किंवा बिझनेस करतो ना, तर रविवारचं सुद्धा आपण बिझनेससाठी आपल्याला दुकानात यावंच लागतं. म्हणजे बघा, जबाबदारीचं ओझं काय असतं हे मोठ्यापणी कळतं. लहानपणी आपण सहज म्हणायचो दप्तराचे ओझे भरपूर आहे, दप्तराचे ओझे भरपूर आहे, कधी एकदाचं मी मोठी होते, कधी एकदाचं काय होते. पण आता कळतंय तेच लहानपण आत्ता पाहिजे होतं. कारण तेव्हा ओझे कोणतेच नव्हते, मन मोकळेपणाने जगायला भेटत होतं. पण आता मात्र पैसा असून आपल्याकडे वेळ नाही आहे. तेव्हा वेळ होता तर पैसा नाही आहे. आणि म्हातारपणामध्ये वेळही असेल, पैसाही असेल, पण आपलं शरीर धडाकट नसेल. म्हणून आत्ताच विचार करा, कुणासंग कसं काय बोलायचं. कुणी जर तुमच्यावर रागवलेलं असेल ना, तर त्याला नक्कीच मनवण्याचा प्रयत्न करा. कारण की परत ती व्यक्ती जर आपल्या आयुष्यातून गेली तर आपल्या आयुष्यामध्ये ती व्यक्ती परत कधीच येत नाही, हे लक्षात ठेवा. आणि तुम्हाला एक सांगू, जो व्यक्ती ज्या व्यक्तीवर रागवतो ना, त्या व्यक्तीला तेवढा जीवसुद्धा तो लावत असतो. आणि ज्याच्यावरती हक्क, त्याच्यावरती जीव लावतो ना आपण, त्याच व्यक्तीवर आपण रागवत असतो. असं कुणावरतीही कुणी रागवायला मोकळं नाही आहे आणि कुणीही कुणाचा राग सहन करायला मोकळं नाही आहे. ज्याच्यावर आपला अधिकार आहे आणि ज्याच्यावर आपण जीवापाड आपण त्या व्यक्तीला जीव लावतो, त्याच्यावरच आपण रागावू शकतो, हे लक्षात ठेवा. म्हणून रागवणाऱ्या व्यक्तीलासुद्धा आपण कसं मनवायचं हे सुद्धा ज्याला जमलं ना, त्यांनीच आयुष्यामध्ये माणसं कमावली. म्हणून लक्षात ठेवा, जबाबदारीचे ओझे हे कसे सांभाळायचे, दुःखातून आपण कसं बाहेर यायचं आणि आयुष्यामध्ये ही माणसं कसं जोडायची, हे तिन्ही एक्झाम्पल तुम्हाला मी व्हिडिओमधून दिलेली आहेत. म्हणून आपण आपला विचार करा, आपली माणसं जोडा. आणि तुमच्या नात्यामध्ये जर एखादी व्यक्ती तुमची काळजी करत असेल ना, अशा व्यक्तीला कधीच गमवू नका. आणि असं नका म्हणू की ही व्यक्ती माझी काळजीच बरं का करते, आता मी कायच करू, असं नसतं हो. ती तुमची काळजी करते ना, तीच तुमच्यावरती व्यक्ती जीवापाड जीव लावत असते. म्हणून लक्षात ठेवा आणि नक्की विचार करा.